कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घ्या ना। थँक्यू। घर खूप छान बांधलंय ना तुम्ही। नाही नाही, आम्ही नाही बांधलंय, आम्ही भाड्याने राहतो इथे। आई पाणी। वीणा माझी थोरली सून। अच्छा, भावना तुमची एकटीच की? एक रेल्वेच्या डब्यांसारखी मुलं झाले त्यांना। सासूबाई, एखादा मोजताना चुकेल। सासूबाई काय बोलताय तुम्ही? त्या सासूबाई ना, त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका। तशा स्वभावाने मोकळ्या ढाकळ्या आहेत ना त्या। खरं सांगू का, जीवतीसारखी भाग्यवान आहे मी। 6 मुलं आहेत मला। भावना 3 नंबरची मुलगी। यंदा भावनासाठी स्थळ पाहतोय आम्ही। अगं बाई, आलेच हा? अहो, तुम्ही कशाला कप आणला? वीणा, चालतं की? तुम्ही बसा ना, या। किती छान वाटतं ना एकत्र कुटुंब। तेच तर अनुभवते ना मी। आई आलेच मी। हो, आमच्याकडे सुद्धा सगळं आहे, फक्त जी महत्वाची व्यक्ती घरात असायला हवी ती नाही। माफ करा, मला कळलं नाही। श्रीकांत मला मुलासारखाच आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या पहिल्या बायकोचा मुलगा तो। मलाही एक मुलगी आहे, सुपर्णा नाव तिचं। तिचं लग्न झालंय। श्रीकांतचं लग्न झालं होतं, त्याला एक मुलगी आहे आनंदी। पण आनंदी लहान असतानाच तिची आई आजारपणात गेली। बाई, म्हटलं ना, आमच्याकडे सगळं आहे, सुबत्ता आहे। आनंदी म्हणेल ती गोष्ट आम्ही तिला आणून देऊ शकतो, पण आनंदीला आईचं प्रेम नाही ना आणून देऊ शकत। आनंदीला आईची माया मिळत नाहीये हो। रोज बाबाच्या येण्याकडे डोळे लावून बसलेली असते। बाबा कधी येणार ऑफिसमधून, कधी येणार? श्रीकांतही तरुण आहे अजून, त्यांनी पुन्हा लग्न करावं अशी इच्छा आहे माझी, पण तो माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो। तुमच्या भावनाला मी ऑफिसमध्ये पाहिलं आणि मला जाणवलं की आज जर आनंदीची आई असती तर ती जशी आनंदीबरोबर खेळली असती, रमली असती, तशीच तुमची भावना आनंदीशी वागत होती, बोलत होती। आमची आनंदी खूप गुंतून गेली भावनामध्ये। म्हणूनच आज मी थोडंसं वेगळं तुमच्याशी बोलायला आली। बोला ना। माझ्या श्रीकांतसाठी भावनाला मागणी घालायला आली आहे मी। नाही नाही, तुम्ही अशा घाबरून जाऊ नका एकदम। तुम्ही नीट विचार करा, घरच्यांसमोर हा प्रस्ताव मांडा, त्यांचंही मत विचारात घ्या। आणि हो, भावनाचा होकार असेल तरच आपण पुढे जाऊया। माफ करा, पण काय बोलावं कळत नाही हो। अशी काही कल्पना नव्हती ना तुम्ही असं काही विषय काढा। बरोबर आहे, बरोबर आहे। अशा वेळी तुमची अशी अवस्था होणं अगदी स्वाभाविक आहे। माझ्या मनात जे आलं ते मोकळेपणाने शेअर केलं मी तुमच्याशी। मला कळतंय की हा विषय पटकन निर्णय घेण्यासारखा नाहीये, त्यात श्रीकांतचं दुसरं लग्न आहे हे। पण विश्वास ठेवा माझ्यावर, मी श्रीकांतची आई आहे। मी तुम्हाला खात्रीने सांगते, श्रीकांत अगदी चांगला मुलगा आहे। लाखात एक आहे हो आमचा श्रीकांत। श्रीकांत आणि भावनाचं लग्न झालं तर तो तिला आयुष्यभर खूप सुखात ठेवेल। खरंच। प्लीज तुम्ही माझ्या बोलण्याचं दडपण घेऊ नका। तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या आणि आरामात निर्णय घ्या, आणि मगच मला कळवा। मी तुमच्या उत्तराची वाट बघेन। जिद्दे मी। थँक्यू। नमस्कार करते। येते। वनजाताई, मी यांच्याशी बोलते, म्हणजे भावनाशी बोलते आणि मग कळवते। हो, या ना।
तू इथे काय करते? ही माझी नात आनंदी अच्छा. आणि हा माझा मुलगा श्रीकांत. नमस्कार. अगबाई नमस्कार. या ना, आत या. नाही पुन्हा केव्हा तरी. अहो असं कसं? पुन्हा कधीतरी. आत्ता निघतो. आई हं? ऐक ना, बोल ना. श्रीकांतच्या आई का आल्या होत्या आपल्याकडे? तू आज लवकर कशी काय आली ऑफिसमधून? आई मी काय विचारते, तू काय बोलतेस? अगं इथे छोटीचं नाव काय म्हणाले त्या? आनंदी. कसली गोड मुलगी आहे ग. खरंच आई, हो ना. किती गोड आहेत ना त्या. तुला माहितीये मला त्या खूप आवडतात आणि त्यांनाही मी खूप आवडते. त्यांना मला भावन आंटी असं म्हणत असतात सारख्या. तुला माहितीये आज ना त्यांना डेंटिस्ट कडे जायचं होतं, तर त्यांनी हट्टच धरला भावन आंटींसोबतच मी डेंटिस्ट कडे जाणार. मग काय, मी ऑफिस मधली सगळी कामं ठेवली बाजूला, नंतर करते म्हटलं आणि मग त्यांच्यासोबत डेंटिस्ट कडे गेले. इतकी बडबड करत होत्या ना त्या. त्यांचं असं गोड गोड बोलणं ना सारखं ऐकत राहावं असं वाटतं. काही ऐकतच नाहीत ग त्या. तुला माहितीये आजीच्या फोनवरनं मला सारख्या फोन करतात आणि म्हणतात मला तुम्हाला भेटायचंय, मला तुमच्याशी खेळायचंय. पण आता रोज कसं भेटणार? मग मी त्यांना सांगितलं सारखं सारखं काय आपल्याला भेटता येणार नाही, खेळता येणार नाही. पण आनंदी त्या कुठे काय ऐकतात. कमाल आहे नाही. मला आज लक्षात आलं ग माझी लेक इतकी बोलकी आहे ते. आई आनंदींचं नाव घेऊन भरकटवलंस ना मला. मला सांग ना त्या का आल्या होत्या आपल्याकडे? अगं वीणा, भाऊजी हे घ्या, सुपाऱ्या घ्या आणि आजींना कुटून द्या. आजींना सुपारी कुटून द्या. मी आणते ना, आणते मी आणते. सांग ना मला का आल्या आता इथे तुम्ही किती वेळ बोलत थांबणार आहात? तू आत्ता कामावरून आलीस ना, जा आधी हातपाय धुवून घे. चल निघ. जा जा पटपट आवर जा. आई तू स्वतःहून काही सांगणार आहेस? काय सांगायचंय? तू नक्की तिकडे का गेली होतीस? कोणाकडे? भावनाकडे. ओ भावनाला भेटायला. आई तुला माहित होतं भावना आमच्या बरोबर आहे, तरी तू तिकडे गेलीस का? गेले. तू तिकडे जाऊन नको ते काय बोलली नाहीस? कम ऑन श्रीकांत, मी असं काही करीन का? तुला वाटतं मी असं काही करीन? तुझं काय सांगताय? उलट मी जे केलंय ना ते तुझ्या भल्यासाठीच केलंय, कळेल तू. हो बघितलीस तुझी आजी काहीच सांगत. घरी जाऊन बोलूया म्हटलं ना. चला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.